नाही तर आता आपण पुण्याच्या मागे आहेत का कशाच्या मागे आहेत? आपण पुण्याच्याच मागे आहेत. पुणे करून कुठं जाणार? स्वर्गाला जाणार. आणि पुणे संपलं की काय करणार? ते म्हणले पुण्याची पावटी सरेन इंद्रपदाची उटी उतरेन येऊ लागती माघारे मर तुला का म्हणले कशावर गेला? हातीवर गेला आणि मुंगळ्यावर आला. काय फरक पडला? काहीच फरक नाही पडला. आता जे हे पद आपल्याला वाटतेत म्हणून महाराज म्हणतात अशा जाग्यावर बसावा की कोणी म्हणून उठ आणि अशी बात बोला की कोणी म्हणून झूट. म्हणून ही बात कोणाकडे? ही संताकडे, ही जीवाकड नाही. म्हणून आपण कोणाच्या संगतीत राहा? जास्त संताच्या संगतीत राहा. संताच्या संगतीत जर राहिलं तर आपल्याला जसं आहे तसं काय येत असतं? लक्षात येत असतं. मग जसं आहे तसं आपल्याला काय साधू संत आपल्याला काय लक्षात आणून देतात की महाराज म्हणते जीव कसा आहे? शुद्ध आहे. पण तो काय नाही? शुद्धीवर नाही. आणि देव शुद्ध आहे शुद्धीवर आहे पण ते आपल्याला शुद्धीवर आणत नाही. मग आणत नाही का? आपल्याला आणत नाही. आणि तू आपल्याला आणत नाही तो भक्ताला आणतो. त्याला अर्जुनासारखे भक्त लागते, जनाबाईसारखे भक्त लागतेत, मुक्ताबाईसारखे भक्त लागते, सखूबाईसारखे भक्त लागते. ते त्याला काय करतो? शुद्धीवर आणतो. पण आपल्याला आणू शकत नाही. काहून की आपल्याला आपल्याकून त्याच्यासारखी भक्ती होत नाही. आणि साधू संत शुद्ध येतं शुद्धीवर येतं आपल्याला बी शुद्धीवर आणतात. आपल्याला काय शुद्धीवर आणतात? ते म्हणतात बाप्पा जे तुम्ही ह्या शरीराला मी म्हणायला जे मी समजायला लागली, ज्या हे शरीराला तुम्ही खरं समजायला लागले, ज्या शरीराला तुम्ही माझं समजायला लागले, इतकाच तुमचा घोळ कुठं झालेला आहे? फक्त जास्त झालेला आहे का? थोडा आहे. ते म्हणले थोडे आहे आणि चित्तच आहे झाली आहे की ते म्हणले जे तुम्ही या शरीराला मी मानतात, जे तुम्ही या शरीराला माझं मानतात, जे हे शरीराला खरं मानतात, मग शरीर मी का नाही? शरीर जर मी असतं तर मग याला कळालं असतं. ज्या अर्थी याला कळत नाही आणि मला कळत आहे मग मी शरीर आहे का? की त्याचं काय न कळणं आणि माझं काय कळणं. मग आता इथं उघड आपण याच्याहून वेगळे आहेत का? कसे येतं? आणि मग आता याच्याहून वेगळे मानल्यावर आपण जन्म मरणाहून वेगळे आहेत का नाहीत? मग शरीर माझं का नाही? जर शरीर माझं असतं तर माझी त्याच्यावर काय राहिली असती? सत्ता राहिली असती. मी केस पांढरे होऊ दिले नसते, डोळे जाऊ दिले नसते, कान जाऊ दिले नसते. मग जावं वाटतात का? जातीत. म्हातारपण यावं वाटतं का? येतं. नाहीतर पण जावं वाटतं का? जातं. मग याच्यावर काय नाही? आपली सत्ता नाही म्हणून माझं नाही. मग खरं का नाही? जर खरं असतं तर ते बदललं नसतं. आता बालपणचं बदललं का नाही? मग त्यानं पाहिलं का आपण पाहिलं? बालपणानं बालपण पाहिलं नाही. मग नव्हतं का ते? मग कोणाला माहिती आहे ते? याला माहिती आहे का? याला जर माहीत असतं तर त्यानं सांगितलं असतं. ते म्हणलं असतं कतई तो जाचं नाही. म्हणून याला माहीत आणि आपल्याला माहीत आहे का नाही? बालपणातल्या सगळ्या आठवणी आहेत का नाही? बरं कसं माहिती आहे आता आपल्याला बालपण आता आपल्याला इथं कसं माहिती? आठवणीनं माहिती. आता इथं ते प्रतीक्षे नाही पण त्याची आठवण म्हणून आपल्याला काय माहिती आहे? आठवणीनं माहिती आहे बालपण. आणि आता तारुण्य प्रतीक्षा आहे का नाही? आणि हे पुढं राहणार नाही. आणि ते पुढचं आता आहे का? म्हातारपण. पण म्हातारपण आपण अनुमानानं ध्यानात घेतलं का नाही? पुढे येणार रे म्हणून कशाहून घेतलं? अनुमानानं घेतलं की आता हे मागचं बालपण गेलं, आता हे प्रतीक्षे आहे आणि पुढं म्हातारपण येणार आहे. ते येईन नाही तर नाही याचं. पण आपण ध्यानात घेतलं का नाही? मग अनुमान लावला का नाही तिथं? मग अशा आपण काही गोष्टी अनुमानानं ध्यानात घेतल्या का नाही? घेतल्या. तसे आपल्याला इथं बी काय घ्यायचं? आता ध्यानात घ्यायचं की आपल्याला शब्द दिसतो का? शब्द दिसत नाही. पण आता मी तुम्हाला हे सांगायला लागली तर तुम्हाला ऐकू यायला का नाही? शब्द दिसायला का? आणि ऐकू या लागलो म्हणजे त्या शब्दाला शब्द कळाला का? मग शब्दाला शब्द बी नाही कळाला. मग तो शब्द कानाला कळाला का? ते शब्द कानाला बी नाही कळाला. मग कळाला नाही का? मग ज्या मनात कळाला त्या मनाला कळाला का?
मनाला बी कळाला नाही, मग कळाला नाही का? कळाला, मग इथं कळणार कोणी? जसं महाराज म्हणतात ते कशातून बी पळू, काय पळू तू? अग्नीच पळू तू, आणि कशातून बी कळू, कोणाला कळत? जे मी वस्तू आहे ती बाई बी नाही, आणि ती माणूस बी नाही, ती बालपणा बी नाही, ते तारुण्य बी नाही, ते म्हातारपण बी नाही, ती बालपणाहून तारुण्याहून बाईहून माणसाहून ती कशी आहे? वेगळी आहे. असं आपल्याला वेगळं साधू संतांच्या संगतीमध्ये सोप्या भाषेत, पुन्हा किती कोण्या भाषेत? सोप्या भाषेत कोणाला बी ध्यानात घेता येतं. खुरपिणाराला बी ध्यानात घेता येतं, न बिगर लिहिणाराला बी ध्यानात घेता येतं, 2-4 लेकरं असली तरी बी ध्यानात घेता येतं, नवरा असला तरी बी ध्यानात घेता येतं, बायको असली तरी बी ध्यानात घेता येतं. इथं कशाचीच अडचण नाही. उदबत्ती नसली तरी बी घेता येते, प्रसाद नसला तरी बी घेता येते, पंगत नसली तरी बी जमतं का नाही? मग आता कोणचं सोपं बरं? आता बाकीचं जर आपल्याला करायचं असलं तर आता गणपती बसीनं सोपं आहे का? गणपती बसीनं सोपं आहे का? पण आपल्याला सोपं आवडतं का अवघड? म्हणजे आपण अवघडले का अवघडून घेतलंय? आपण अवघडून घेतलं. पंगत घालणं सोपी आहे का? एखादं धरणं सोपी आहे का? पंढरपूरला जाणं सोपं आहे का? 4 धामाला जाणं सोपं आहे का? आणि ध्यानात घेणं सोपं आहे. बिगर आंघोळीचं बी काय करता येतं? ध्यानात घेता येतं. भाकरी करता करता बी ध्यानात घेता येतं. खुरपिता बी ध्यानात घेता येतं. कापूस असता बी ध्यानात घेता येतं. ध्यानात घ्या, अजून काहीच करता येत नाही बाकीचं. पूजा जर करायची असली तर तुम्हाला आधी आंघोळ करावं लागेल, तिकडं काम बंद पडन. गणपती मांडायचा असला तिकडं काम बंद पडन, आंघोळ करावं लागेल आधी. लक्ष्म्या मांडायच्या असल्या तर आधी तिकडं काम बंद पडन आणि मग लक्ष्म्या मांडता येत्यान. पण आपल्याला जर ध्यानात घ्यायचं असलं तर आपलं काहीच काम बंद पडत नाही. मग सोपं काय? की नामस्मरणा बिगर सोपं काही नाही. आणि ते इतकं श्रेष्ठ आहे. नामा म्हणे श्रेष्ठ. काय श्रेष्ठ आहे? की नाम श्रेष्ठ आहे देवाचं. देवापेक्षा श्रेष्ठ आहे. पुन्हा नाम कशापेक्षा श्रेष्ठ आहे? देवापेक्षा बी श्रेष्ठ आहे नाम. आणि ते नाम कोणी घेतलं? साधू संतांनी घेतलं. आणि ते आपल्याला काय करायला लागलेत? सांगायला लागले. तुकाराम महाराज म्हणते तर आम्ही खातो आनंदाचे लाडू आणि तुम्ही घ्या नका तारफाडू. पण आपल्याला तारफाडायचं बरं वाटतं का? कसं तारफाडायचं बरं वाटतं? सोपं नाही बरं वाटत. म्हणून कशात आनंद आहे? आपल्याला वाटतं की आपल्याला वाटतं ह्या गणपतीमुळे आपल्याला आनंद आहे. पण इथं महाराज म्हणते देवा तूची गणेशू सकल अर्थमती परकासू म्हणे निवर्ती दासू जोजी अवधारा. की गणेशू कोण आहे? तू गणेशू आहे. ही शोभा तुझ्यामुळे आहे का त्याच्यामुळे? आपण कोणामुळे समजिली? म्हणजे लय 10 दिवस घव लागत आणि 12 महिने कुठं जात? लयच बायामध्ये बाई लक्ष्मी आला तेव्हा 2-3 रोज इतकं लक्ष्मी जशी काय बोलन आणि मग बोलत का म्हणून नाही? वाटती बोलन आणि बोलती चालती तार फाडती आणि ते बिगर बोलणारीची वाट पाहती. आणि ती म्हणती लय घव लागत 2-3 दिवस. 3 दिवस घव लागत आणि मग 12 महिने कुठं जात ते? का आपण कधी बी येत? आपलाच आनंद आहे. गणपतीचा मांडू नये असं नाही, लक्ष्मी मांडू नये असं नाही, काही करू नये, पूजा करू नये असं नाही. पण सगळं करताना शोभा कोणाची हे काय घ्यावा? ध्यानात घ्यावा. की पूजा करताना बी शोभा कोणाची आहे? आपलीच आहे. एक जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असते. की सगळी जे शोभा आहे लक्ष्मी जर मांडल्यात तर कोणाच्या शोभेमुळे? आपल्या शोभेमुळे. गणपती जर मांडला तर कोणाच्या शोभेमुळे? आपल्या शोभेमुळे. आता या खांदा जर माणूस घरातलं गेलं तर गणपती मांडीत येत का उतरून घेतात? लक्ष्म्या मांडीत येत का उतरून घेतात? कशामुळे येते? आपल्यामुळे. आधी आपल्यावर लक्ष द्यावा, आधी आपल्याला ध्यानात घ्यावा आपण. आणि आपल्याला जर ध्यानात घेतलं तर मग हे बाकीचं काही चिंता करायचं काम नाही. मग हे जसं येईन तसं काय करा, येऊ द्या, जसं होईन तसं राहू द्या. त्याला काही कुठं काढून द्यायचं नाही, त्याची सेवा बी करू नाही आणि त्याला काढून बी
देऊ नाही. जसं आहे तसे जैशी तिथे आहे तैशा परी राहे. आणि कवतुक पाहे संचिताचे, की संचित आपलं जसं आसन तसं आपली काय होईल, सोय होईल. जसं आपण माल जसा जसा बँकेत टाकलेला आहे, जसा जसा कणगीत टाकलेला आहे. आता कोणी गहू टाकलेत कणगीत, कोणी हायब्रिड टाकली, कोणी बाजरे टाकलेत, कोणी ज्वारी टाकली. जे टाकलं ते आपल्याला काय भेटन, खाल भेटन. आपण काय टाकलेलं आहे त्याच्यात, आपण काय ठेवाय आपला. मग जसा ठेवा आपला आसन तसं आपल्याला त्याचे भोग काय होते ते म्हणजे एका बीजा केला नासन मग भागावा कणीस. आपण एक बीज जर जमिनीत नाश केलं तर त्याला काय येतं, कणीस येतं, हजारो दाणे येते. म्हणून आपल्यावर येते सगळं. सगळं जे येतं कोणावर आहे, आपल्यावर आहे. सगळं अधिष्ठान कोण आहेत, आपण येत. पण आपल्याला आपलं अधिष्ठान वाटायलं का हे बाकीचे अधिष्ठान वाटायले. आणि फक्त मग चुकलेलं कुठे आहे आपलं, आपला इथंच घोळा आला. ते म्हणले बुद्धीचा पालट धरा रे काही आणि मागुता हा नाही मनुष्य दी हे. की कशात पालट करा म्हणले, ते बुद्धीत करा. आणि बुद्धीत पालट केल्यावर तुम्हाला जसं आहे तसं काय येईल, लक्षात येईल. आता आपण पालट करीनात का बुद्धीत करीनात, बुद्धीत करीनात. पालट आपण कपड्यात केलाय. पालट आपण आता पहिले गणपती असा साज होता का गणपतीला पाहिला, मग पालट केला का नाही आपण तिथं, केला. कपड्यात पालट केला का नाही, मग महाराज मध्ये झिपऱ्यात पालट केला का नाही. पहिले वेगळ्या होत्या, आता वेगळ्या होत्या. आता तर पुन्हा कटिंगीच चालल्या. म्हणजे तिकडे बी काय केला, पालट केला. आणि त्याने कशात पालट करायचं सांगितला, घरात केला. घर पहिलं असं होतं का, नव्हतं. आपण घरात बी पालट केला. म्हणून प्रत्येक वस्तूत काय केला, पालट केला. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज कशात पालट करायचं सांगायले, बुद्धीत. ते म्हणले पुन्हा मनुष्य देह नाही बरं का. काय झालेलं आहे, भेटलेला आहे, संधी आलेली आहे. आणि गंगाला गेल्यावर नहात असते, हातपाय नसते दूध. गंगाला गेल्यावर काय करा, आपण कुठं आलेले येतं, गंगात. म्हणून नाहून घ्यावा, हातपाय धुवू नाही गंगामध्ये. म्हणले आता लय हे व्हा लागलं, आता काय करू, आता एवढा टाईम जाऊ दे, आता रिकाम पण नाही, पुन्हा काय करू, पुन्हा ऐकू. ते म्हणले शेण भंगूर नाही भरवासा व्हा सावध तोडा माया आशा. ते म्हणले की किती भरवसा नाही याचा, हे किती बदलायला लागलंय, हे क्षणात नाही. एकनाथ महाराज म्हणले एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तूच. जी जी ही किती एका तासात किती कोटी वेळा हे बदलायला लागलं. हे कोण पाहा लागलं, तूच पाहा लागला. जरा ध्यानावरी, मी बाई येन, मी माणूस येन, मी ह्या जातीचं येन, मी लय सुद्या घरची येन, मी लय गरीब घरची, हे सोडून दे. मी काळीच येन, मी गोरीच येन, मला सुतक येन, हे सोड. तू कोण हे पाय आधी. तू लय उंची लेवलचा आहे, पण तू ह्यावर काय नाही, तो लक्ष नाही, विश्वास नाही. विश्वास जे जरी स्वामीवरी सत्ता, ज्याच्यावर विश्वास आहे त्याची कोणावर सत्ता असती, स्वामीवर सत्ता असते. स्वामीवर म्हणजे गुरुवर, त्याची गुरुवर काय असती, सत्ता असती. म्हणून आपण कोण आहेत, आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवर्तीचा विचारायले ते आपल्याला की मी कोण आहे, याचा काय करा, विचार करा. आणि ते जर विचार केला, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मजरदई सद्गुरू. आणि ज्याने तारिले हा संसार पुरू, की जे संसारपुरातून तरले आणि ज्यानं मला त्याच्यातून तारलं त्याला मी कुठं ठुलं, हृदयात ठुलं. आता आपण काय काय कोंबलं तर आपलं आपण तपासा. हे कोणाला तपासता येत नाही. आपण काय काय कोंबलेलं आहे हृदयात, त्यानं काय ठुलं आणि आपण काय काय कोंबले. आपण घर कुठं कोंबलं, हृदयात. पोरं कुठं कोंबलेत, हृदयात. मायबाप कुठं कोंबले, नवरा कुठं कोंबला, हृदयात. इतकंच कोंबलं का सोयऱ्या दायऱ्याचे बी घर. आमच्या सोयऱ्याचं कसं आहे, लय चांगली आहे, 2-3 मजली आहे. मग काय तुला जाळते का तिथं, त्याचं 3 मजली येतं. तू ह्यातच तुला जाळणार नाहीत, जाळणार नाहीत. नाही तू ही जर घाण व्हाली त्याच्या घरातच ठेवणार नाहीत. तुला दारीपत्र टाकणार आहेत 2-4, नाही तर थपड बांधणार आहेत. काय करणार आहेत, थपड बांधणार आहेत. आणि तुला कुठं काढणार आहेत, बाहेर काढणार आहेत. तर त्याचं कवा कामी येईन, तूच तुला कामी येणार नाही. म्हणून आपल्याला काय कामी येईल, आपल्याला देव कामी येणार आहे. म्हणून आपलं लक्ष कोणाकडे असा, देवाकडे असा. देव कुठं आहे, पंढरपुरात आहे का, 4 धामात आहे का,
कोण्या मंदिरात पहा म्हणले ते? हृदये मंदिरी सम्राकारे, की हृदयाच्या मंदिरात काय पहा? कृष्ण जन्माला. म्हणले कुठं जन्माला? गोकुळात जन्माला. कोणचं गोकुळ आहे? दिहे हे पंढरी आत्मा पांडुरंग. दिहेची काय? पंढरी. आणि त्याच्यातला आत्मा कोण आहे? पांडुरंगी. आणि आपल्याला कोणचा पाहायचा आहे? मंदिरातला पाहायचा आहे. पांडुरंग मंदिरातला पाहायचा आहे. आणि तो कधी भेटन आपल्याला? तो नुसता पाहायला भेटन का कसा होईल? आणि पाहायला जे असतं तर ते काय असतं? सगुण रूप असतं. म्हणून पाहू नाही का? पाहा. पण काय समजा? तो हा कोणचा? तो आणि हा कोण आहे? एक. हे दोन नाही. ते तिथं इटीवर उभा मी इथं असं नाही. ते म्हणले तो हा विठ्ठल बरवा. तो बरा आहे. कोणचा? त्यो आणि हा. ज्याला असा कळाला तो बरा आहे. आणि ज्याला असा नाही कळाला ते काही जरी केलं तर ते म्हणले ते बरत नाही. ते जप करा, ते तप करा. ते म्हणले ह्याचसाठी जप आणि ह्याचीसाठी तप. कशासाठी तप? आपण कोण आहे ते ध्यानात येण्यासाठी तप आहे. आपण कोण आहे ध्यानासाठी. योग बी कशासाठी केले? याच्यासाठीच केले. पण तिथून नाही गेले ते. योगी कशात अडकले? समाधीत अडकले. ते समाधी पस्तूरच गेले, पुढं नाही गेले. ते म्हणले इथं येद बी काय झाले? येद मावनावाला. म्हणून यदाला बी हे जमलं नाही. हे कोणालाच जमलं नाही. आणि हे आपल्याला साध्याला जमायले. भाकरी करणार नेला, खुरपिणार नेला, कापूस असणार नेला, बिगर शिक्षण वाल्याला जमायला लागले. मग कोणचं करा? ते पहा का हे करा? हे करा. ते म्हणले हेची गाणे गा तुम्ही, हेची गाणे गा. म्हणून साधू संत आपल्याला सतत 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 जाग करतात. किती महाराज सोप्या भाषात सांगतात, इतकं सोप्या भाषात सांगतात. किती दिवशी ते झोपीत म्हणून लागले. म्हणले हे ढग आहे. ढगाला ढग कळतो का? नाही. ते म्हणले असं. ते म्हणले की मला माझ्या बापानं नाही असं सांगितलं. पण मला तुकाराम महाराजानं काय केलं? सांगितलं की ढगाला बी कळत नाही आणि सूर्याला बी कळत नाही. आणि तुला सूर्य बी कळतू आणि ढग बी कळतू. मला हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणले माझ्या बापानं सांगितलं नाही. कशात म्हणून लागले ते? झोपेत. ह्या भीतीला कळत नाही आणि तुम्हाला कळतं. म्हणून ते म्हणले जागृती स्वप्नी पांडुरंग. अशी आपली काय व्हावा? दशा व्हावा ना. असा देव आपल्या काय यावा? लक्षात यावा. आणि कुठं पाहायला जायचा तेव? ते म्हणले जवळ असती जगजीवन का धुंडाळीशी वनन एक आगरी कर मनन तवा होईन समाधान. की ते कुठं आहे? ते जवळच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणते देवा तुची गणेश तू. की गणेश कोण आहे? तू आहे. आणि तू ह्यावर लक्ष देईन आणि त्याच्यातच बेजार आहेस. आरत्या करू मग आरत्या करू नाही का? करा. पण काय समजून? मीच समजून. की मीच कोण आहे? ही शोभा कोणामुळे? माझ्यामुळे. त्याच्यामुळे नाही. त्या कुंभाराला माहिती ते काय आपल्याला नाही माहीत. त्याला माहिती आहे माती आहे म्हणून. ते कत्तही समजत नाही. ते प्रभू महाराज मला ते एकदा असाच विषय निघला होता. ते म्हणले बांध्या लक्ष्मी म्या पायात टाकल्या आणि गणपती उरलेले पायात टाकले. म्हणजे ते काहीच नाही म्हणले मला. काय नाही म्हणले? म्हणले काहीच नाही म्हणले. म्हणले ते काढून टाकले बी म्हणले नाही आणि काहीच म्हणले बी नाही. मग त्याला काय होत नाही? कळतच नाही. आणि आपल्याला काय होतंय? कळतं. पण आपण किती मूर्ख आहेत. किती मूर्ख आहेत. कोणी तपासायचंय? आपण आपल्यालाच तपासायचं की आपण किती मूर्ख आहेत. मग महाराज मूर्ख म्हणल्यावर आपल्याला काय येतो? राग येतो का? आपल्याला वाटतं महाराज काय म्हणतात? मूर्ख आहेत म्हणतात. पण आपण किती मूर्ख आहेत हे कोणी तपासावा? आपली आपण तपासावा. की आपण असताना इथं सगळं आपल्यामुळंच हे सगळं आहे. असं काय घ्यावा? ध्यानात घ्यावा. की आपण बाई ध्यानात घ्यावा का मी परमात्मा आहे ध्यानात घ्यावा? मी बायको आहे ध्यानात घ्यावा का मी परमात्मा आहे ध्यानात घ्यावा? मी माय आहे ध्यानात घ्यावा का मी परमात्मा आहे ध्यानात घ्यावा? मी आजी आहे ध्यानात घ्यावा का मी परमात्मा आहे ध्यानात घ्यावा? मी परमात्मा आहे ध्यानात घ्यावा. की हे नाते कशामुळे आले? ते म्हणले शरीर संबंधाचे नाते. हे कशाचे नाते आहेत? शरीराचे आहेत. आणि शरीर काय नाही? खरं नाही. बरं याचा अनुभव आपल्याला आहे का नाही हे खरं नाही म्हणून? जर हे खरं असतं तर बालपणाचं गेलं
नसतं. आणि हे तारुण्याचं आलं नसतं, पुन्हा तारुण्याचं गेलं नसतं, म्हातारपणाचं आलं नसतं. हे काय व्हायला लागले, यालंय आणि झाले. म्हणून आपण आपल्याला निरखून पारखून पाहिलं पाहिजे. कसं पाहिलं पाहिजे, जसं ते सोनं निरखून पारखून पाहते, ते तुम्ही नेलं की घेत नाही ते ताबडतोब. ते काय करतात त्याचं किती त्याच्यात तोटा आहे त्याच्यामध्ये. 1,05,000 सोनं ते दिवशी प्रभू महाराज म्हणले आमच्या दोस्तानं 1,05,000 केलं आणि मोडायला नेलं तर 70,000 आले त्याचे. 35,000 काय आला, घाटा आला. ती म्हणे आम्ही आताच नेलं. ती म्हणे ते तुम्हाला माहीत होणार नाही, याच्यात आम्हाला 3रा हिस्सा तांब टाकावा लागतं. आपल्याला दिसतं का त्याच्यात तांब, आपण त्याचे हे नाही तर ज्याची पारख आहे. आपल्याला कशाची पारख आहे, कातड्याची. आणि ज्याला कातड्याची पालक असते त्याची चांभाराची अवलाद असते. कशाची असती, कातड्याची पारख कोणाला असती, चांभाराला. मग तपासा आपण कोण येत, आपल्याला तपासायचं. आपण ज्याला ज्याची पारख आहे ते त्या जातीचे असते. सोन्याची पारख कोणाला असती, सोनारालाच असती, आपल्याला होत नाही. म्हणून आपण कोण येत ही कोणी तपासणी करा, आपली कोणी करून देईन का. साधू संत तुम्हाला खुनानं सांगते. मग ते काय सांगते ना आपल्याला की बाबा हे शरीर तुम्ही नाहीत आणि ही बुद्धी तुमच्याकडं आहे. ती बुद्धी तुम्ही काय करा, वापरा. आणि त्या बुद्धीचा जर वापर केला तर मग तुम्हाला कळण हे की तुम्ही कोण आहेत, तुम्ही हे शरीर आहेत का. जर शरीर असतं तर शरीराला कळायला असतं. मग तुम्ही इंद्रिय आहेत का, इंद्रिय असते तर इंद्रियाला बी कळायला असतं. जर तुम्ही मन असते तर मनाला बी कळायला असतं. मग त्याला कळत आणि आपल्याला कळतं. मग आपण याच्या जातीचे आहेत का, याचे सोयरे येत. मग आता महाराज म्हणत असते ज्याला सुतक हे त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला सुतकच नाही. शरीराला कळत नाही. आता सुतक शरीराचं एक आपले आणि त्याला तर कळत नाही. मग म्हणले धरायचं नेमकं कोणी, नेमकं कोणी धरायचं त्याला, ज्याचं हे ज्याची त्याला चोप नाही आणि शेणपुंजीला झोप नाही. ज्याचं आहे त्याला कळत नाही आणि ज्याचं नाही ते उगाच यांना घेतं, रिकाम्या राणी घेतं. थोड्या घेतो का ते चट घरातले कपडे काढतं, भाकर खात नाही 4 वाजूस तर. म्हणजे किती आपला मूर्खपणा आहे की आपलं नसताना आपण अंगावर घेतलं का नाही. आणि कशामुळे घेतलं या अंगावर, आपण मूर्खाच्या संगतीत असल्यामुळे. कोणाच्या संगतीत, आपण मूर्खाच्या संगतीत. आपण जर साधू संतांच्या संगतीत गेलो तर हे आपल्या अंगावर येणार नाही. साधू संतांच्या संगतीत गेल्यावर आपण कोण आहेत हे काय येत असते, लक्षात येत असतं. ना आपल्या लक्षात आल्यावर आपण परमात्मा आहेत असं लक्षात आल्यावर तिथं काहीच राहत नाही, तिथं भेदच राहत नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणते भेद गेल्यावरी आणि आम्ही तुमचेची हरी. आम्ही कोणाचे येत, आम्ही तुमचेच आहेत. तुम्ही ना आम्ही दोन नाहीत. जरी वाटत असन देवा तुला माझी उपाधी वेगळी आहे, मोठी आहे आणि आमची उपाधी लहान आहे, पण उपाधी कशी आहे, खोटी आहे. उपाधी कशी आहे, खोटी आहे. त्या उपाधीला जाणणारा कसा आहे, खरा आहे. आणि मग त्यो खरा तू मी कसा आहे, एक आहे. तू मरत नाहीस मी बी मरत नाही, तू बदलत नाहीस मी बी बदलत नाही, तू एकच आहेस मी बी एक आहे. आणि हे शरीर एक आहे का अनेक आहे, अनेक आहे. हे 5 वस्तूच आहे आणि त्या 5 वस्तूला 5 वस्तू कळत नाहीत. जर पृथ्वीला कळायला असतं तर तिनं खड्डे खांदू दिले नसते. जर पाण्याला कळायला असतं तर त्यानं धुणं धू दिलं नसतं. जर वाऱ्याला कळायला असतं तर त्यानं घाणीत गेलं नसतं. जर अग्नीला कळायला असतं तर त्यानं मडी जाळू दिले नसते. जर आकाशाला कळायला असतं तर त्या संडास बाथरूममध्ये पोकळी राहिली नसती. आणि पोकळी नसती राहिली तर मग आपलं कसं झालं असतं. म्हणजे त्याला कळत नाही हे चांगलं आहे का नाही, त्याला कळत नाही म्हणून आपलं काय मजा आहे. नाही तर मग आपल्याला काय झाली असती, सजा झाली असती. म्हणून त्याला कळत नाही. आणि त्याचे धर्म आपल्या बोकांडीवर कशाला घ्यायचे तरी कामी घेण्या देण्याचे. आता येणं जाणं धर्म पराणाचा एक आपला आहे, जन्म मरण धर्म शरीराचा एक आपला आहे, सुख दुःख धर्म मनाचा एक आपला आहे, मनाचा आहे.
म्हणून ते म्हणले देह्याचे धर्म देही आणि आत्मा आत्मा याच्या ठाई, की आत्मा याच्याहून कसा आहे वेगळा आहे. शरीराला जन्मणं आणि मरणं आहे, प्राणाला येणं आणि जाणं आहे, मनाला सुख आणि दुःख आहे आणि आपलं याच्यात काहीच नाही. ते म्हणजे दुसऱ्याचे वजे आपल्या मान. त्याच्या पुढं जर गेलं, आता आपल्याला हे काय वाटतं, हे टेबल वाटतं, हे टेबल वाटतं का नाही. आता ते टेबल आहे का लाकूड, पुढं त्याच्या पाहिलं तर लाकूड आहे का माती, आणि त्याच्या पुढं गेलं तर माती आहे का मन आहे, आणि त्याच्या पुढं गेलं तर मन आहे का आपण आहेत. आपल्यामुळं टेबल का लाकडामुळं टेबल का मातीमुळं टेबल का टेबलामुळं टेबल, कशामुळे येते आपल्यामुळे. म्हणून कोण येत ते आपणच येत. असं काय घ्यावा, ध्यानात घ्यावा. आणि असं जर ध्यानात घेतलं तर मग आपण बाई आहेत का, आपण माणूस आहेत का, आपण जातीचे आहेत का, आपण काळे आहेत का, आपण गोरे आहेत का. हे काळे गोरेपणा शरीराच्या समाधान आलेला आहे. बाई माणूस आकारामुळं आलेलं आहे. आकारामुळं गणपती आणि आकारामुळं लक्ष्म्या, आकारामुळं रान्नी, आकारामुळं डेरा, आकारामुळं लोटकं, आकारामुळं पंथी. मग कोणचं आजीन, कोणचं नातन, कोणचं कोण आणि कोणचं कोणी का मातीचे, मातीचे एकाच मातीचे प्रकार झाले ते. तसं ते ह्या कुंभाराने केलं, हे ह्या कुंभाराने केलं. हे बायाला आकार द्याला बायाचा द्याला म्हणून बाया म्हणायले, माणसाचा द्याला म्हणून माणसं म्हणायले, लहान आकाराला लहान म्हणायले, मोठ्या आकाराला आकारामुळे बायान माणसं आकारानं का कसं. आणि आकारच काय समजा तिथं तर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज मध्ये तर अवघेचे आकार गराशिले काळे, की ज्याला ज्याला आकार आहे त्याला त्याला काय काळे. आणि आपल्याला काय नाही, आकार नाही. आणि आकार नाही म्हणल्यावर मग काळ आहे का, आपल्याला काळ बी नाही आणि आपल्याला येळ बी नाही. असं काय घ्यावा, ध्यानात घ्यावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणते तर मज हृदय सद्गुरू आणि जने तारिले हा संसार पुरून. म्हणून म्हणलेत ते काही काही शब्द महत्वाचे आहेत. म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी. कशावर आदर ठेवा, विवेकावर आदर ठेवा. काय विवेक, की आत्मा काय आणि अनात्मा काय, हे काय करा, विवेक करा. ध्यानात घ्या की जे जे अनात्मा असतं, काय अनात्मा ज्याला ज्याला कळत नाही. अहो कुत्र्याला कळत तू आत्मा ना अनात्मा, जेडन चैतन्य वस्तू. कुत्रं माणसावर मुतत नाही, दगडाचा देव जरी असला त्याच्यावर जाऊन मुतत आहे, त्याला कळत आहे. आणि आपण इतके मूर्ख आहेत, कोणापेक्षा, कुत्र्यापेक्षा बी मूर्ख आहेत आपण. कुत्र्याला कळत तू दगडून माणूस, माणसावर कुत्रं मुतल्याला ऐकलं का. आणि महादेव असला तरी बी त्याला कळत आहे निर्जीव आहे आणि हे सज्जीव आहे म्हणून सनी. आणि आपल्याला कळ ना, आपण कशाच्या मागे आहेत, 3 वाजताच पळायलो. आणि घरातल्या माणसाला भाकरीच्या मायचा पत्ता नाही, त्याला चहाच्या मायचा पत्ता नाही. हातानं करून प्या म्हणते चहा, नाही तर दुडीतली घेऊन खा. भाकर असली तर, नसली तर आम्हाला तिथून यायला आम्हाला काय करायची. चलते बोलते देव काय व्हावं लागले, तर फाडायला लागले. मग आपल्यापेक्षा कुत्रे बरे आहेत का नाहीत, आपल्यापेक्षा कुत्रे बरे आहेत. त्याला माणसं दगड कळायला लागले आणि आपल्याला कळायले का दगडन माणसं. आपण दगडातल्या देवाला भांजायलो का माणसातले. आणि देव कशात आहे, माणसात देव आहे. आणि त्याची जर पूजा केली, त्याचा जर आत्मा शांत झाला तर त्याचा काय लागत असतो, मग त्याचा आशीर्वाद लागत असतो. अशी पूजा किती देव धुतले आणि किती महाराज गिळले तर काहीच होणार नाही. म्हणून काय करा, आधी आत्मा ध्यानात घ्यावा. आणि आत्मा तोच कोण आहे, परमात्मा आहे. आणि परमात्मा तोच कोण आहे, तेच ब्रह्म आहे. असं काय घ्यावा, ध्यानात घ्यावा. ते म्हणले जग हे भाषे सकळ, जगत आत्माची निखळ, अशी इच्छा ज्याची परभळ तेच एक मुक्त. की हे जग नाही, कोण आहे सगळा, जनार्दन आहे सगळा. कोण आहे, परमात्माचे. जिकडे पाहावे तिकडे सर्व माय गोविंद, की सगळा कोण आहे, गोविंदच आहे. म्हणून ते म्हणजे असा विवेकावर जर आदर ठेवला ना, असा आपला विवेक जर जागा ठेवला आणि अशा सद्गुरूकडून आपण जर गेलोत, ते सद्गुरू कुठे ठेवा, हृदयात ठेवा. सद्गुरू ठेवा म्हणजे फाडून ठेवा का नाही. जसं हे कापसाचे कपडे इथे फाडून नाही दाखवायचे. हे कपडे असताना ध्यानात घ्यायचे की सगळे कपडे कशाचे येतं, कापसाचे. सगळे कपडे कसे येतं, कापूस रूप आहेत. सगळे शरीर कसे येतं, माऊस रूप आहेत. सगळे श्वास कसे येतं, हवा रूप आहेत.
सगळे मन कसे आहेत वासना रूप आहेत आणि आपण याच्यात कसे आहेत ज्ञान रूप आहेत की आपल्याशिवाय कोणाला कळत नाही. जसं अग्नी बिगर काही पोळत नाही